बांगलादेशची धमकी, भारताचा ट्रेड स्ट्राईक। चिकन नेकवर डाव, भारताचा घाव। भारतानं केली बांगलादेशची नाकेबंदी। भारतानं पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांनंतर आता आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवलाय। भारतानं तुर्की, अझरबैजान नंतर आता बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक केलाय। बांगलादेशातून बंदरामार्गे येणाऱ्या वस्तूंवर भारतानं निर्बंध घातले, तर भूमार्गानं होणारा व्यापारही रोखण्यात आलाय। तयार कपडे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, बेक वस्तू, पीव्हीसी, डाय यावर निर्बंध घालण्यात आलेत। चांगरबांधा आणि फुलवाडी सीमा चौक्या बंद करण्यात आल्या आहेत। जेएनपीटी आणि कोलकाता बंदरातूनच आयातीचा मार्ग मोकळा करण्यात आलाय। तिसऱ्या देशात माल पाठवण्यासाठीची ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्यात आली आहे। मासे, एलपीजी, खाद्यतेल आणि क्रश स्टोनवर निर्बंध नाहीत। नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या मालावर निर्बंध नाहीत। बांगलादेशमध्ये झालेल्या तख्तापालटानंतर मोहम्मद युनूस काळजीवाहू पंतप्रधान बनले, मात्र त्यानंतर त्यांनी सातत्यानं भारत विरोधी भूमिका घेतल्याचं समोर आलंय। त्यातच आता पाणी डोक्यावरून जाण्यास सुरुवात झाली आहे। त्याला कारण ठरलंय बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी थेट चीनमध्ये जाऊन भारताविरोधात केलेलं वक्तव्य। मात्र मोहम्मद युनूस नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। 26 मार्च, भारताचे ईशान्येकडील राज्य लँडलॉक्ड आहेत। या राज्यांना समुद्रामार्गे जाण्यासाठी बांगलादेश हाच पर्याय आहे। चिकन नेक म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉरवर अप्रत्यक्ष भाष्य केलंय। तिस्ता नदी व्यवस्थापन प्रकल्पात चीनच्या सहभागाचं आवाहन केलंय। बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून भारत आणि बांगलादेश मधील संबंध मैत्रीपूर्ण राहिलेत, मात्र आता मोहम्मद युनूस चीनकडे झुकल्याचं चित्र आहे। इतकंच नाही तर त्यांनी भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भारताच्या दणक्यानंतर आता तरी बांगलादेशचं डोकं ठिकाणावर येणार की युनूस यांच्या कुरापती सुरूच राहणार याकडे लक्ष लागलंय। मात्र आता युनूस यांनी पुन्हा कुरापत काढल्यास भारत त्यांचं नाक दाबू शकतो, हे लक्षात ठेवावं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।